एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। मग सद्यस्थितीत खरं नेतृत्व ह्याची नवीन अर्थाने मांडणी करणं महत्वाचं आहे. मग यासाठी आता तुम्हाला काही प्रश्न मी देते आहे, त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. एक छोटीशी कृती आहे, वर्तमान व भविष्यातील नेतृत्व. मग आता आपल्याला नेतृत्वाच्या काही मुद्द्यांबद्दल चर्चा करायची आहे आणि नवीन प्रकारचं नेतृत्व आपण कसं मांडू शकतो ह्याच्याबद्दलही विचार करायचा आहे. मग मित्रमैत्रिणींनो, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, जे आज मानवतेसाठी वाईट किंवा अयोग्य असलेल्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात असे काही शब्द तुम्हाला त्यांचा विचार करायचा आहे आणि लिहून काढायचे आहे. ओके. मग या शब्दांची काही उदाहरणं म्हणजे नियंत्रण करणे, स्वतःचं मत लादणे, हुकूम करणे आणि असे इतर अनेक जे शब्द आहेत त्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. अयोग्य शब्द. मग दुसरा पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की काही अशी वर्तणूक व कृती असतात ज्या एखाद्याने केल्यामुळे इतरांना उदात्तपणे वागण्यास प्रेरणा मिळते. आपल्याला अतिशय आंतरिक प्रेरणा मिळते की अरे, या व्यक्तीने किती सुंदर काम केलेलं आहे आणि नक्कीच मलाही असं हे काम करायला आवडणार आहे. मग अशा शब्दांची आता तुम्हाला उदाहरणं द्यायची आहेत. उदाहरणार्थ मदत करणे, इतरांच्या भल्यासाठी स्वतःचा वैयक्तिक फायदा सोडून देणे म्हणजेच काय, निस्वार्थीपणे काम करणे, एकत्रित आणणे, अशी काही उदाहरणं आहेत. मग आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही आणखीन काही अशा शब्दांचा विचार करायचा आहे आणि ते तुम्हाला लिहून काढायचे आहे. मग पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे, तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत म्हणजे तुमचा जो लर्निंग पार्टनर आहे त्याच्याबरोबर तुम्हाला आता डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे की सद्यस्थितीत जागतिक संस्कृती उभारण्यासाठी मानव जातीला सज्ज करू शकणार नाही आणि मानवतेला परिपक्वतेकडे नेण्यासाठी मदत करू शकणार नाही अशा नेतृत्वावर एक किंवा जास्त परिच्छेद तुम्हाला लिहायचे आहे. ऑफकोर्स आय एम शुअर तुम्हाला परिच्छेद कसे लिहायचे आहेत हे माहिती आहे की मुख्य एक मुद्दा तुम्हाला मांडायचा आहे की कुठल्या प्रकारचं नेतृत्व आणि त्याच्याबद्दल लिहायचं आहे किंवा 2 प्रकार तुम्ही घेऊ शकतात आणि 2 परिच्छेद लिहू शकतात. मग पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की आता काही नैतिक मूल्य आणि मापदंड यांचा विचार करा जे मानवतेला एक नवीन आणि अधिक चांगला समाज तयार करण्यास मदत करू शकते. तिथे सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 परिच्छेद लिहायचे आहेत आणि हे उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. बघितलं, आता आपण नेतृत्व ही जी संकल्पना आहे किंवा जे नवीन नेतृत्व, आपल्या नेतृत्वाची मांडणी करायची आहे, या विषयाकडे किती विविध पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करत आहोत. मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या अभ्यासक्रमादरम्यान आपण एका नेत्याचे गुणविशेष संपादन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असा हे जे नेतृत्व आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपण पहिल्याच सेशन मध्ये चर्चा केलेली होती की आपल्यामध्ये विविध गुण आहेत, आपल्यामध्ये विविध क्षमता आहेत. मग नैतिक विकास करून आपण ह्या क्षमता, आपले जे विविध गुण आहेत त्यांना सरावात आणून अशा प्रकारचं नेतृत्व सुद्धा आपण आपल्या स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. म्हणजे हे जे गुणविशेष आहेत ना ते आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःमध्ये आता आणायचे आहेत आणि त्यांना सरावात आणायचे आहेत. आणखीन आपण काय प्रयत्न करणार आहोत या अभ्यासक्रमादरम्यान, एक यशस्वी आणि प्रभावशाली नेता होण्यासाठी आपले शब्द व कृती यांचा समाजावर प्रभाव पडला पाहिजे. उदाहरणार्थ, आपण इतरांसाठी आनंद आणि प्रेरणेचे स्रोत व्हायला हवे. लोकांना आपल्याशी किंवा आपल्या सोबत जेव्हा लोक असतील तेव्हा त्यांना नक्की असं वाटायला पाहिजे की ही व्यक्ती किती आनंददायी आहे आणि हिच्याकडनं खूप या व्यक्तीकडनं शिकायला मिळत आहे.
आपली सदाचारी वर्तणूक इतकी लक्षवेधी असायला पाहिजे की त्यामुळे तत्वांची वैधता म्हणजे खरंच प्रामाणिकपणा, जस्टिस म्हणजे न्याय किंवा प्रेम आणि कोऑपरेशन या सगळ्यांबद्दल ही काही तत्व आहेत, मी उदाहरणं देत आहेत, पण ही तत्व खरी आहेत आणि आपल्या वर्तनातनं ही तत्व इतरांना दिसायला पाहिजे, त्यांची योग्यता सुद्धा इतरांसमोर सिद्ध व्हायला पाहिजे. अशा प्रकारची वर्तणूक, अशा प्रकारचं आपलं आचरण असायला पाहिजे. आपले विचार आणि आपण व्यक्त केलेल्या भावनांमधून लोकांमधील जो संघर्ष असेल ना, कोणाचं भांडण असेल, इव्हन इनफॅक्ट तुम्ही असाही विचार करू शकता, अगदी तुमच्या मित्रमैत्रिणींपासून सुरुवात करा. त्यांच्यामध्येही काही संघर्ष असेल तर आपल्या बोलण्याने तो संघर्ष संपून जावा आणि आपण एकता उभारणी करणारे असायला हवे. अशा प्रकारचं नेतृत्व तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आता निर्माण करायला पाहिजे. तुमच्या अंगी आवश्यक असलेल्या सक्षमतांची ही काही उदाहरणं आहेत. या अभ्यासक्रमात आपण या सक्षमतांचा विकास व्हावा यासाठी सुरुवात करणार आहोत. आय एम शुअर तुम्हाला आठवत आहे सक्षमता उभारणीबद्दल आपण चर्चा केलेली होती. 5 पिलर्स, 5 जे घटक आहेत ते सुद्धा आपण बघितलेले होते. सो आता हे सगळे आपण नैतिक सक्षमतांच्या दृष्टिकोनातनं ह्याचा विचार करणार आहोत. मग तुमच्यासमोर आणखीन एक आव्हान आहे. वन चॅलेंज इज देअर फॉर ऑल ऑफ यू की नेता होणे खूप प्रेरणादायी असू शकते, अगदी खरं आहे, पण ते साध्य करण्यात काही अडथळे येऊ शकतात. ज्यांच्यावर तुम्हाला मात करायची आहे, अशा काही महत्वाची आव्हाने आहेत, ती तुम्हाला लिहायची आहेत आणि मग ती तुम्ही त्यांना संधीमध्ये कसं बदलून टाकू शकतात ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एक अतिशय मनोरंजक शैक्षणिक खेळ या सेशन मध्ये दिला गेलेला आहे. त्याचं नाव आहे दूरदृष्टीचा खेळ. हा खेळ तुम्ही नक्की खेळा. तुमचं जे अध्ययन साहित्य आहे त्याच्यामध्ये हा खेळ कसा खेळायचा आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती चर्चा करायची आहे. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या सेशनच्या आता शेवटाला आलेलो आहोत. सो नक्की दिलेल्या विविध कृती पार पाडा. जे प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यावरती नक्कीच चर्चा करा आणि नवीन नेतृत्वाची मांडणी आपण प्रभावीपणे कशी करू शकतो आणि आपल्यामध्ये या सक्षमता कशा विकसित करू शकतो ह्याच्यावरती आपण आता यापुढे चर्चा करणार आहोत. धन्यवाद.